प्लास्टिक मुक्त भारत मराठी निबंध। पर्यावरण वाचवा हा संदेश आज जगभर देण्यात येत आहे। पर्यावरणाची हानी ही मानवाच्या निसर्गविरोधी कृतीमुळेच होत आहे। यामध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे प्लास्टिकचे प्रदूषण। हे प्रदूषण मानव, प्राणी आणि निसर्गसृष्टीसाठी अत्यंत घातक आहे। त्यामुळे प्लास्टिक मुक्त भारत ही संकल्पना आज काळाची गरज बनली आहे। प्लास्टिकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सर्वत्र आढळतो। प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी वस्तूची पॅकिंग, फर्निचर इत्यादी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। परंतु प्लास्टिक माणसाच्या पायातले बेड्या आहे असे म्हणावे लागेल। प्लास्टिक मुळातच नाश न होणारे आहे। त्याचा विघटन प्रक्रिया हजारो वर्ष लागते। त्यामुळे मोकळ्या जागेत फेकलेल्या प्लास्टिकमुळे जमिनीतून पाणी शोषले जात नाही। प्राण्यांना प्लास्टिक खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो। नद्यांमध्ये, समुद्रात पडलेले प्लास्टिक मासळी व जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आणते। हवेतील प्रदूषण देखील प्लास्टिक जाळल्यामुळे वाढते। त्यामुळे प्लास्टिक हे निसर्गाचे छुपे भस्मासुर आहे असे म्हणावे लागणार। भारत हा विकसनशील देश आहे। आपल्या देशात प्लास्टिकचा वापर प्रचंड प्रमाणात होतो। त्याचे दुष्परिणाम पुढील पिढीवर होतील। म्हणून आज नाही तर उद्या हा विचार करण्याऐवजी आजच पाऊल उचलले पाहिजे। भारताला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी जनजागृती करणे, प्लास्टिकला पर्याय शोधणे आणि कठोर कायदे करणे आवश्यक आहे। भारत सरकारने प्लास्टिक मुक्त भारत अभियान सुरू केले आहे। अनेक राज्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, थर्मोकॉल, एकदाच वापरण्याच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे। शाळांमध्ये, समाजात विविध कार्यक्रमांद्वारे थेंबे थेंबे तळे साचे या प्रमाणात जनजागृती केली जात आहे। फक्त सरकारने उपाययोजना केल्या तरी उपयोग नाही। प्रत्येक नागरिकाने स्वतः पुढे येऊन प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे। कापडी पिशव्या, स्टीलच्या बाटल्या, कागदी पिशव्या यांचा वापर वाढला पाहिजे। स्वतःचा बदल म्हणजे समाजाचा बदल म्हणून प्रत्येकाने हा नवा संकल्प केला पाहिजे। प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे। पर्यावरण वाचवायचे असेल तर प्लास्टिक टाळा ही ब्रीद आपल्याला मनापासून पाळावी लागेल। निसर्ग वाचवा, जीवन वाचवा हा संदेश सर्वत्र पोहोचवला पाहिजे। प्लास्टिकला राम राम, पर्यावरणाला नमस्कार ही खरी काळाची गरज आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।